न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। आज वटपौर्णिमेनिमित्त शहरासह ग्रामीण भागात विवाहित महिलांनी पारंपरिक पद्धतीने वडाच्या वृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी प्रार्थना केली। पहाटेपासून मंदिर परिसर आणि वडाच्या झाडावर महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी पूजा साहित्य, फुले, फळे, वडाला दोरागुंडात विधिवत पूजा केली। यावेळी सावित्री सत्यवानाच्या कथेचे श्रवण करण्यात आले। अनेक ठिकाणी सामूहिक पूजनाचे आयोजन करण्यात आले होते। वटपौर्णिमा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण असून पती-पत्नीतील प्रेम, विश्वास, अखंड सौभाग्याचे प्रतीक मानला जातो। आधुनिक जीवनशैलीतही महिलांनी हा सण मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा केल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे। आपण बघतोय की महाराष्ट्रभर वटपौर्णिमा सण आहे तो उत्साहात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून ज्या महिला आहेत त्या वडाला फेऱ्या मारतात आणि प्रत्येक 7 जन्मी हाच पती मिळून दे म्हणून ते पूजा करतात। त्याचबरोबर आपल्या पती पत्नीचं जे प्रेम आहे ते प्रेम आणखीन घट्ट व्हावं हाही एक असा एक उद्देश देखील या मागचा आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि या ठिकाणी वडाला त्यांनी फेऱ्या मारल्या आहेत आणि आपल्यासोबत आहेत। काय सांगाल एकंदरीत आज वटपौर्णिमा आहे, तुम्ही वडाची पूजा केली, हा वडाची पूजा का केली जाते? या वडाची पूजा केली जाते कारण की ह्या सती सावित्रीने वडाच्या झाडाकडनं आपल्या पतीचे प्राण वाचवलेले असतात। त्याच्यामुळं ही वडाची पूजा केली जाते आणि ही वडाची पूजा ह्याच्यासाठी केली जाते की आपले जन्मजन्मी नाते पतीबरोबर चांगले राहावे ह्याच्यासाठी केली जाते। त्याच्यामुळे हाच पती मिळावा म्हणून 7 जन्मी वडाची पूजा केली जाते। आज वटपौर्णिमाचा चांगला दिवस आहे। पौर्णिमा तर उखाणा घेते। उपास धरला वटपौर्णिमाचे फेरे मारते 7। वटपौर्णिमाचं उपास धरलंय, फेरे मारते 7। कमलेश रावांचं नाव घेते, राहू दे आमची अशीच जन्मोजन्माची साथ। उत्साह जो आहे तो वटपौर्णिमेचा सण हा साजरा करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीत आपण बघू शकताय की या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील महिला ज्या आहेत या ठिकाणी पूजा करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। वडाला फेरे मारताना या ठिकाणी महिला दिसत आहेत आणि अतिशय उत्साह जो आहे तो वटपौर्णिमा सण जो आहे तो आज या पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात या वटपौर्णिमेचा सण हा साजरा करण्यात आला। अतिशय आनंदाच्या वातावरणात वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जातो। एकंदरीत पिंपरी चिंचवड शहरातील महिलांनी या वडाच्या झाडाची जी आहे ती पूजा केल्याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलांनी जमल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळते आणि सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीत जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून या वडाची झाडाची पूजा केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र 18 साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।